बकासूर प्रेमींसाठी दोन खुशखबर आहेत. बकासूरच्या दावणीला नवीन खरेदी झालेली आहे, ती तुम्ही पुढं व्हिडिओमध्ये पाहणारच आहात. आज मोहिल शेठ धुमाळ यांचा वाढदिवस होता. 24व्या वर्षामध्ये त्यांनी आज पदार्पण केलं. त्यानिमित्तानं आम्ही सगळेजण जमलो होतो आणि अनेक जण आपल्या अगोदर पण गोट्यावरती येऊन वाढदिवस साजरा त्यांनी केला. तर आज त्यांचा 24वा वाढदिवस, त्यानिमित्तानं आम्ही सगळे तिथं जमलेलो होतो आणि मामा असतील, सगळे असतील आणि चाहते देखील होते. बकासूरच्या दावणीला एक नवीन खरेदी झालेली आहे. आदतचं एक नवीन वासरू घेतलेलं आहे. चांगल्या पद्धतीने त्याचा पळ आहे. पहिलं तर आम्ही तिथं सगळ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला आणि त्यांना वाढदिवसाच्या सर्वांकडनं शुभेच्छा. आणि हे बघा, हे नवीन वासरू घेतलेलं आहे. कैची त्याचं नाव आहे, कैची. कैची 6300 आणि खरेदी मामांनी केलेली आहे आणि मामा स्वतः ते वासरू आणायला गेले होते आणि त्या वासराच्या मालकांनी देखील बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादश हिंदकेसरी बकासूर त्याच्या खास नावासाठी हे वासरू दिलेलं आहे. आणि खरेदी कितीची झाली, काय झाली, ते आपण नंतर मामांची एखादी मुलाखत घेऊच. पण वासरू कसं वाटलं आणि त्याचा पळ तर तुम्ही चौकशी केलेली आहे. कैची असं त्याचं नाव आहे, कैची 6300. सेकंदाच्या मैदानामध्ये हे पळतंय आणि चांगल्या पद्धतीने त्याचा पळ आहे आणि आजच हे आलेलं आहे आणि थोड्या दिवसाच्या आरामानंतर आपल्याला हे मैदानात पळताना दिसणार आहे. तर वासरू पाहून म्हणजे कोणासारखा दिसतोय किंवा पळ कसा वाटतोय हे नक्की कमेंट करा. आणि बकासूरविषयी देखील एक चांगली अपडेट आहे. आपल्या सगळ्यांना आपला सर्वांचा लाडका देव, बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादश हिंदकेसरी बकासूरची तब्येत आता चांगल्या पद्धतीने आहे आणि तोही आपल्याला लवकरच पुनरागमन करताना दिसेल.